चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, कृष्ण जन्माष्टमी ज्या रात्री असते त्या रात्री निशिता काळ हा असतो. या काळात तुम्ही ज्या पण सेवा करता त्या या सेवेचे फळ हे आपल्याला 100% भेटत असते. निशिता काळ तुम्ही सर्व पूजा जन्माष्टमी साजरी झाल्यावर ह्या सेवा नक्की करा. हा काळ हा 12:21 ते 1:05 आहे. या काळात काय सेवा करायच्या आहेत ते आपण आज बघणार आहोत. पूजेच्या आधी आंघोळ करून घ्या. त्या पिवळे वस्त्र परिधान करा आणि आंघोळीच्या पाण्यात तीळ घालून आंघोळ करा. पाण्यात तीळ टाकून आंघोळ केल्यामुळे मनुष्याच्या देहापासून झालेल्या पापापासून मुक्ती मिळते. त्यामुळे पाण्यात तीळ टाकून आंघोळ करावी. तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तीळ दान करावे. पूजा करण्यासाठी स्वतःला बसायला आसन घ्या. नंतर तुम्ही गाईच्या तुपाचे दिवा लावा. नंतर गुगल नावाचे धूप असते ते धूप तुम्ही लावा. त्या धुपामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तुम्ही गुगल धूपच वापरावे. तुमच्यावर जर का खूप संकटे येत असतील, समाधान मिळत नाही, तर तुम्ही श्री गणेश संकटनाशक स्तोत्राचे पठण करा. या निशिता काळामध्ये या स्तोत्राचे पठण केल्यामुळे तुमच्या वरील जे काही संकट असतील ते दूर होण्यास मदत होईल. किंवा गणपती सहस्त्रनामाचे स्तोत्राचे देखील तुम्ही बोलू शकता. संकटाचे समस्याचे समाधान हे आहे. तसेच तुम्ही गणेश पुराण अंतर्गत गणेश कवच चे स्तोत्राचे पठण करावे. या स्तोत्राचे पठण केल्यामुळे तुम्हाला भूत, प्रेत, पिशाच, भीती, संकट निवारण किंवा कुणी काय केले असेल त्याच्यापासून निवारण होते. या स्तोत्राचे पठण केल्यामुळे तुमच्यावरील जे काही संकटे असतील ते दूर होण्यास तुम्हाला मदत होईल. परंतु तुम्ही संकल्प करून कुठलाही मंत्र स्तोत्र करताना संकल्प करावा. तुम्ही कशासाठी करत आहात ते तुम्ही सांगावे आणि नंतर संकल्प एका ताम्हणात किंवा प्लेटमध्ये सोडावा. अशा प्रकारे तुम्ही गणपतीचा कुठलाही मंत्र देखील बोलू शकता. गणपती अथर्व शीर्ष देखील बोलू शकता. सर्व तुमच्या वरील संकटे दूर करण्यासाठी सेवा या आहेत त्या तुम्ही नक्की कराव्या. तसेच विद्याप्राप्तीसाठी तुम्ही माता सरस्वतीचा एम सरस्वती नमः या मंत्राचा जप करू शकता. तसेच नाहीतर तुम्हाला मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी तुम्ही या निशिता काळामध्ये मुलांना एम या नावाचा मंत्राचा जप करायला लावा. त्यामुळे तुमच्या मुलांच्या अभ्यासात फरक पडेल. पण त्यासाठी देखील त्यांना संकल्प करायला लावा. त्यांना सांगावे की अभ्यास हा आपला खूप चांगला व्हावा. जे काही वाचेल ते लक्षात राहावे. त्यासाठी मी हा संकल्प करत आहे. त्यासाठी मी हे मंत्र बोलत आहे. आणि नंतर हा संकल्प करून नंतर मुलांना एम या मंत्राचा जप करायला लावावा. तुम्हाला नक्कीच अभ्यासात फरक पडेल. तसेच दुर्गा सप्तशतीचा जो श्लोक आहे तो देखील करू शकता. या देवी सर्वभूतेषु विद्येरूपिणी संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः हे देखील तुम्ही बोलू शकता. तसेच संतान प्राप्तीसाठी गणपती स्तोत्र संतान हे देखील बोलू शकता किंवा गोपाल सहस्त्रनाम स्तोत्राचे देखील तुम्ही पठण करू शकता. गणपती संतान स्तोत्र बोलल्यामुळे तुमच्या ज्या काही मुलांच्या समस्या असतील त्या देखील दूर होतील आणि तुम्हाला प्राप्तीसाठी देखील हे स्तोत्र खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला नक्कीच फरक भेटेल. पण हा सगळं संकल्पच करावा आणि नंतर बोलावे. ह्या निशिता काळामुळे तुम्ही जे काही स्तोत्र मंत्र बोलता त्याचा हा फरक पडतो म्हणजे पडतोच. तुम्ही त्यासाठी या निशिता काळामध्ये या मंत्राचा या स्तोत्राचा पठण करावे. तसेच धनप्राप्तीसाठी श्री सूक्तमचा पाठ करावा. हा एक अतिशय उत्तम असे सुक्तम आहे. हे बोलताना संकल्प करावा. पण हे सुक्तम बोलताना त्याचा उच्चार अतिशय स्पष्ट असावा. न थांबता तुम्ही या श्री सुक्तमचा पाठ करावा. तसेच धनप्राप्तीसाठी तुम्ही संपुटिक श्री सुक्तम या स्तोत्राचे देखील पठण करू शकता. हे खूपच शक्तिशाली असे स्तोत्र आहे. जर का तुम्ही संपुटिक श्री सुक्तम पाठ करता देखील संकल्प करा आणि तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या सांगा आणि नंतर संकल्प करा आणि नंतर तुम्ही संपुटिक श्री सुक्तम बोला. तसेच अतिशय प्रभावशाली असे कनकधारा स्तोत्राचे देखील तुम्ही पठण करू शकता. कनकधारा स्तोत्र हे देखील पठण करण्यासाठी अतिशय उत्तम असे 100% धनप्राप्तीसाठी असे प्रभावी हे स्तोत्र आहे. अचानक आर्थिक लाभ होतोच म्हणजे होतच. कर्जापासून मुक्तीसाठी श्री गणेश ऋणमोचक स्तोत्र देखील तुम्ही बोलू शकता. ऋणमोचक स्तोत्र बोलल्यामुळे तुमच्यावरील जे काही
आहे जे काही कर्ज आहे, जे काही आर्थिक अडचणी आहेत, त्या दूर होण्यास तुम्हाला नक्की मदत होईल. तुम्ही या सर्व जे काही तुमच्या अडचणी आहेत, त्या सांगून तुम्ही जे काही स्तोत्र मंत्र पठण करता, त्याच्या आधी संकल्प करूनच तुम्ही हे स्तोत्र मंत्राचे पठण करावे. तसेच तुम्ही या काळात शिवदारिद्र्य दहन स्तोत्राचे देखील नक्की पठण करावे. त्यामुळे तुमचे दुःख, कष्ट, दारिद्र्य याचा नाश होतो. याचे नक्कीच पठण केल्यामुळे तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. तसेच पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ऋषीमुनीकृत पितृस्तोत्र याचे पठण करावे. ते हे केल्यामुळे पितृ हे प्रसन्न होतातच. तुम्ही निशिता काळात हे करू शकता. तुमच्या पितरांना देखील तुम्ही प्रसन्न करू शकता, त्यांचा आशीर्वाद मिळू शकता. तुम्ही कुठलाही मंत्र, स्तोत्राचे पठण करण्याआधी तुमच्या कुलदेवाचे स्मरण करावे, त्यांचा आशीर्वाद मागावा आणि नंतरच मंत्र, स्तोत्राचे पठण करावे. हे सर्व करत असताना तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावा. तसेच गुगल हे धूप हे लावलेच पाहिजे. गुगल धुपामुळे नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते. त्यामुळे गुगल हे धूप लावावे. तर मंडळी, अशा हा महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण बघितला. निशिता काळात तुम्ही आज 12:20 ते 1:05 पर्यंत तुम्हाला ज्या काही सेवा जमतील त्या तुम्ही करू शकता. या सेवा केल्यामुळे तुमच्यावरील जे काही संकट असतील, अडचणी असतील ते दूर होण्यास मदत होईल. निशिता काळ हा खूपच असा महत्त्वाचा आणि असा हिंदू धर्मात धार्मिक साधनासाठी एक विशेष आणि पवित्र अशी वेळ असते. त्यामुळे तुम्ही ह्या काळाचा फायदा करून घ्या आणि तुमच्या अडचणी दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. तर मंडळी, असा हा आजचा व्हिडिओ आपण बघितला. तुम्ही निशिता काळात नक्की तुम्ही देवाला प्रार्थना करा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या करा. मंत्र, स्तोत्राचे पठण करा आणि तुमच्या इच्छा श्रीहरी विष्णूंनी नक्की पूर्ण कराव्यात अशी मी श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.